दोडामार्गात असुरक्षित पर्यटनाचा आणखीन एक बळी. नागरिकांची पर्यटनावरती निर्बंध घालण्याची मागणी. आमचे प्रतिनिधी प्रमोद गवस यांचा घटनास्थळावरून खास रिपोर्ट. नमस्कार. आपण आहोत काल या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडलेली होती आणि त्या घटनेमध्ये एका 13 वर्षाच्या मुलाचा या ठिकाणी बुडून मृत्यू झालेला होता. असुरक्षित पर्यटन हे काय असतं हे काल त्या मुलाने किंवा त्या मुलाच्या कुटुंबियाने या ठिकाणी अनुभवलेलं होतं. वारंवार इथले जे स्थानिक आहेत हे या असुरक्षित पर्यटनाबाबत नेहमीच या ठिकाणी प्रशासनाकडे दाद मागताना आलेले आहेत. मात्र त्याला प्रशासन कितपत या ठिकाणी उत्तर देते किंवा त्यावरती उपाययोजना करते हा कालचा प्रकार पाहून खरोखरच या ठिकाणी मनाला प्रश्न पडतो आहे. मुंबईहून आलेला एक 13 वर्षाचा मुलगा या ठिकाणी आंघोळीसाठी येतो. त्यानंतर ती दुर्दैवी घटना घडते. आपल्या भावासोबत तो या ठिकाणी आल्याचं कळलेलं होतं. आपण आहोत वानोशी कुडासे येथील एक आंबेतार नावाचं एक या ठिकाणी जे स्थान आहे त्या ठिकाणी पाहू शकताय की विस्तीर्ण जलाशय दोन्ही बाजूला या ठिकाणी आहे. अगदी मनाला प्रसन्न करणारं असं सगळं वातावरण या ठिकाणी असतं. मात्र एकूण जर इथली परिस्थिती पाहिली तर असुरक्षित पर्यटन म्हणजेच पर्यटनाविषयी योग्य त्या पायाभूत सुविधा सुद्धा या ठिकाणी नाही आहेत. त्याच्यामुळे अशा प्रकारचे लोक या ठिकाणी येतात आणि त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या वाईट घटनांना सामोरं जावं लागतं हे आपण नेहमीच पाहत असतो. इथूनच थोडं जवळ या ठिकाणी आणखीन एक अशाच प्रकारचं पर्यटन स्थळ आहे. ज्या उन्हाळी पर्यटनासाठी ही सगळी जी स्थळं आहेत ती दोडामार्ग तालुक्यातली अगदी प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी हजारो पर्यटक प्रत्येक आठवड्यात या ठिकाणी येत असतात. मात्र अशा दुर्दैवी घटना या नेहमीच या ठिकाणी घडत असतात. प्रशासनाकडे एकच मागणं पुन्हा या निमित्ताने आहे की असं होणारं हे जे पर्यटन आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. याच्यावरती उपाययोजना निश्चितपणे या ठिकाणी झाल्या पाहिजेत. तसेच प्रशासनाला आत्तापर्यंत जी निवेदनं गेलेली आहेत त्या निवेदनातनं निश्चित या सगळ्या गोष्टीवरती तोडगा निघणं गरजेचं आहे. अन्यथा अशा दुर्दैवी घटना याही पुढे होतच राहतील. दोडामार्ग तालुका उन्हाळी पर्यटनासाठी या ठिकाणी प्रसिद्ध आहे. आपण काल ऐकलेली जी घटना होती ही घटना या ठिकाणी अशी होती की एका 13 वर्षाचा मुलगा काल या ठिकाणी उन्हाळी पर्यटनासाठी आला होता आणि नदीपात्रात आंघोळीसाठी उतरल्यानंतर सदर पाण्याची खोली त्याच्या लक्षात न आल्यामुळे त्याचा बुडून या ठिकाणी मृत्यू झालेला होता. मनाला सुन्न करणारी अशी ही घटना होती. एका मोहापायी या ठिकाणी अनेक तरुणांचा आज बळी जाताना दिसतो आहे. अशाच एका स्थानावरती आपण पुन्हा या ठिकाणी उभे आहोत. हे ठिकाण आहे ते वानोशी आणि सासोली यांच्या मधलं ठिकाण या ठिकाणी आहे. दसगी असं नाव या ठिकाणी पडलेलं आहे. उन्हाळी पर्यटनासाठी या ठिकाणी भरपूर गर्दी असते. बुधवार असेल रविवार असेल या 2 दिवशी तर पर्यटक या ठिकाणी मोठ्या संख्येने येत असतात. मात्र हे पर्यटन जे आहे ते असुरक्षित पर्यटन या ठिकाणी मानलं जातं. कारण ही प्रसिद्ध जी स्थळं आहेत या स्थळांना आत्तापर्यंत कोणतीही शासन मान्यता नाही. मात्र लोक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी करतात. त्यातच अगदी हाकेच्या अंतरावरती गोवा राज्य आहे आणि या गोवा राज्यातले जे तरुण आहेत ते जीवाची मजा करण्यासाठी निश्चितपणे या ठिकाणी येत असतात आणि ते या ठिकाणी आल्यानंतर दारू असेल किंवा तत्सम इतर जी व्यसनं असतात ती ते या ठिकाणी करतात. आपण या ठिकाणचा जो परिसर आहे तो बघितल्यानंतर सुद्धा लक्षात येतं की या ठिकाणी अनेक दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत. विविध प्रकारचे जे शरीरास अपायकारक असे पदार्थ आहेत ते सुद्धा या ठिकाणी सेवन केले जातात. मात्र यावरती कोणाचाही अंकुश असल्याचं पाहावयास मिळत नाहीये. इथले जे स्थानिक ग्रामपंचायत आहे त्यांनी वेळोवेळी याविरुद्ध आवाज उठवताना पोलिसात सुद्धा तक्रार केलेली होती. मात्र त्यांच्या तक्रारीला न जुमानता पोलिसांनी या ठिकाणी येऊन 1-2 वेळा कारवाई केली. मात्र त्या कारवाईत सुद्धा कुठेतरी कमी पडलेले आहे. त्याच्यामुळे ही जी तरुण मंडळी आहे ती या ठिकाणी येऊन जीवाचा गोवा करताना दिसत आहेत. मात्र संपूर्ण दोडामार्ग तालुक्याच्या परिस्थितीचा विचार करता अशी अनेक स्थळं आहेत ज्या ठिकाणी हे असुरक्षित पर्यटन केलं जातं. याच्यावरती लगाम घालणं हे शासनाचं काम आहे. कालची जी घटना आहे ती मनाला सुन्न करणारी अशी घटना आहे होती आणि याही पुढे राहील. प्रतिवर्षी एक बळी अशा प्रकारचं हे असुरक्षित पर्यटन जे आहे ते घेताना दिसत आहे. याच्यावरती लगाम घालण्याचं काम इथले लोकप्रतिनिधी असतील, इथले पोलीस असतील किंवा तत्सम जे खातं असतील त्याने या ठिकाणी करणं गरजेचं आहे. अन्यथा दोडामार्ग तालुक्याला जे भरभरून वरदान पर्यटन स्थळांच्या रूपाने मिळालेलं आहे तो शाप
बनायला वेळ लागणार नाही हे मात्र निश्चित. व्हिडिओ जर्नलिस्ट गोविंदसह मी प्रमोद गवस, वानोशी, तालुका दोडामार्ग.